मित्रांनो, मी राज पंडित न्यूज मराठी मुंबई .live आपलं स्वागत करतो आहे। मी लोकांचे प्रश्न उचलतो, सामान्य लोकांचे प्रश्न उचलतो। आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी प्रत्येक वेळी जिथे प्रशासन झोपा काढत असतो तिथे मी उठवतो। प्रशासनाला मी लोकांचे प्रश्न उचलून प्रशासनापर्यंत पोहोचवतो। आज अशीच एक घटना आहे आपल्याबरोबर। गुरुनाथ ठाकूर म्हणून आहेत, ते ना ठाणे महानगरपालिका प्रभाग समिती मानपाडा माजीवाडा प्रभाग समितीमध्ये किती चक्र मारत आहेत। त्यांची काही सूचना आहे, माहितीचा अधिकार टाकून सुद्धा त्यांना अजून आदेश महानगरपालिकेने पारित करून सुद्धा ते अनधिकृत बांधकाम तोडत येत नाही। तर त्यासाठी त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमची समस्या काय आहे, अजून काय करायला पाहिजे महापालिकेने। बोला। नमस्कार, माझं नाव गुरुनाथ शंकर ठाकूर, मुक्काम मुगरपाडा। मी मुगरपाडा गावात राहत असतो। तिथे माझ्या बाजूला महापालिकेच्या हद्दीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम झालेलं आहे। प्रफुल्ल लक्ष्मण ठाकूर आणि हरिश्चंद्र लक्ष्मण ठाकूर या दोघांनी मिळून 4 माळ्याची मोठी बिल्डिंग बांधलेली आहे, ती पूर्णपणे अनधिकृत आहे। त्या संदर्भात मी महापालिकेजवळ 8/7/2025 पासून अर्ज आणि पत्रव्यवहार करतो, पण महापालिकेने मात्र त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। त्याच अनुषंगाने महापालिकेने मला 2 वेळा त्या दोघांना 2 वेळा आदेश दिलेत की बाबा हे काम थांबवा, नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल, पण ते लोक काम थांबवत नाही आणि महापालिका काही कारवाई करत नाही। त्याचप्रमाणे मी माहिती अधिकार टाकला। माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली। माहिती अधिकारामध्ये माहिती न देताच त्यांना आदेश दिलेला आहे त्या लोकांना की बाबा हे काम परत थांबवा। तो आदेशसुद्धा माझ्याजवळ आहे आणि त्याच्या आदेशानुसार त्यांना सांगितलेलं आहे की ते जी तोडण्याची कारवाई होईल त्याचे पैसेसुद्धा तुम्हाला भरावे लागतील, पण महापालिका काही कारवाई करत नाही आणि हे लोक दोघे पण काही काम थांबवत नाही। आणि काम थांबवत नाही तर नाही, पण ते पेपरसुद्धा माहिती अधिकाराचे देत नाही। तर अशा प्रकारे ही महापालिके आदेशाचा काही प्रत आहे तुमच्याकडे? हा, प्रत माझ्याकडे आदेशाची प्रत आहे, दाखवा। हे सगळे माझ्याजवळ पेपर आहेत। ह्याच्यात आदेशाची प्रत दिलेली आहे। हे बघा, हा आदेश आहे। हा आदेश वाचा तुम्ही। हा आदेश दिलेला आहे मला महापालिकेने। काळे मॅडम म्हणून आहे तिथे सहाय्यक आयुक्त, त्यांनी दिलेला आहे का ही त्यांना आम्ही नोटीस दिलेली आहे, पण महापालिका नोटीस देते पण कारवाई करत नाही। महापालिकेने सरळ लिहिलं आहे, त्याच्यात महापालिकेने लिहिलेलं आहे की बाबा तुमच्यावर आता कारवाई होईल, पण महापालिका फक्त मला देखावा म्हणून हे पेपर देते, कारवाई मात्र अजिबात करत नाही। हा एवढा त्यांच्यावर परोपकार का म्हणून महापालिका करते मला काही कळत नाही। ह्याच्यामध्ये कोणाचा संबंध येतोय काय? याच्यामध्ये काही असतील राजकारणी लोक त्यांना सपोर्ट करणारे, त्यांचे नावं माहिती आहे काय? मला त्यांची नावं माहिती नाही, कारण माझ्यासमोर कोणी सपोर्ट केलेला नाही। त्यांना सपोर्ट करतायत काय? त्यांना सपोर्ट करतात। त्यांना सपोर्ट असल्याशिवाय इथे महापालिका कशी काय किती माळ्याची बिल्डिंग बांधण्यात आली? 4 माळ्याची बिल्डिंग आहे। त्यांना G+1चं परमिशन दिलं आहे असं काळे मॅडम सांगतात, पण बिल्डिंग 4 माळ्याची कशी काय झाली? आणि त्याच्यावर मी विचारणा केली असता मॅडम काही उत्तरच देत नाही। आदेश पारित झालेला आहे, त्याला तोडण्याचा आदेश पारित होऊन सुद्धा का नाही तोडत आहे? तोडत नाही, तो तर मोठा प्रश्न आहे। आणि ह्याच्यावर कुठले अधिकारी सुद्धा ॲक्शन घेत नाही। कुठलाच अधिकारी त्याच्यावर काय बोलायला तयार नाही। म्हणजे हे काय UP बिहार आहे का महाराष्ट्र आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, ह्याच्यात असे कसे काय तुम्ही अन्याय करू शकता लोकांवर? हे आपल्याबरोबर आज होते गुरुनाथ ठाकूर म्हणून मोगराईपाड्याचे। ह्यांनी भरपूर प्रश्न उचललेले आहेत, यांना न्याय भेटावा यासाठी ठाणे महानगरपालिके अजून माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीने लक्ष द्यावा। तोडायचं तर तोडायचं।
आदेश सुनावणी आदेश बरं झालं ते तोडायचं तर तोडायचं आहे.